नमस्कार, मी अतुल शारदा शिवाजी काळे. वी आर सावरीन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत. गुलामगिरी महात्मा ज्योतिराव फुले यांचे पुस्तक. हे पुस्तक साधारण काही दिवसाआधी मी वाचायला घेतलं. पुस्तक खूप छान आहे. छान बोलण्यापेक्षा ह्या पुस्तकामध्ये आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि ज्ञान मिळवण्यासारखं आहे. काही प्रश्नांची उकल आपल्याला जीवनात मागितली असता कोणी करून दिलेली नाहीये, त्यांना उत्तरही माहिती नाहीयेत, पण आपल्या आधीपासून ही प्रथा चालत आलेली आहे. बस एवढं सांगण्यात येते ना, माझे पूर्वज करत होते तसंच आपण करतो आणि हेच पुढे चाललेलं आहे. गुलामगिरी ही गुलामगिरी महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्या वेळेला लिहिली त्यावेळी पण होती, नंतरला पण होती, आता पण आहे. फक्त ह्या गुलामगिरीचे प्रकार बदललेले आहेत. जसजशी देशामध्ये प्रगती होत गेली त्या त्या प्रकारची गुलामगिरी आपल्यावर लादण्यात आली आहे, हे माझं मत आहे. त्यावेळेला बहुजन समाज अशिक्षित असल्यामुळे गुलामगिरीच्या वाटेवर होता. कारण ज्ञान माणसाला शहाणपण देतं, त्याला विचार करायला शिकवतं, त्याच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला शिकवतं आणि स्वावलंबी बनायला पण शिकवतं. पण जसा जसा दिवस निघून गेले तसे तसे गुलामगिरीचे प्रकार बदलत गेले. माणसं शिकत गेली. शिकल्यानंतर गुलाम कसे तयार व्हावेत ह्याच्यासाठी 10 वर्ष आधी 15 वर्ष आधी प्लॅनिंग चालू झाल्या असाव्यात, असं माझं मत आहे. गरिबांनी, मिडल क्लास लोकांनी शिकून मोठं होऊच नये, त्यांचे विचार वाढू नये, ही प्रत्येक उच्चवर्णीय लोकांची इच्छा असते. कारण ती लेवल, तो होद्दा त्यांना जर मिळाला तर कसं चालायचं? बराबरीची वार्ता केली तर कशी काय चालेल, असा मुद्दा आहे. आता जर गुलामगिरी नोकरीमध्ये सुद्धा आहे, कशी काय, हे माझं मत आहे. नोकरी साधारण 14 वर्षापूर्वी 8 तासाची किंवा 20 वर्षापूर्वी 8 तासाची असायची. त्या 8 तासाच्या ड्युटीमध्ये सकाळी 9ला 8ला ड्युटीवर गेल्यानंतर 8 तासाचा जॉब काम केल्यानंतर व्यक्ती कामातून बाहेर पडायचा, घरी यायचा. घरी आल्यानंतर आपल्या परिवाराबरोबर वेळ घालवायचा, घरातल्यांबरोबर वेळ द्यायचा. हा वेळ एवढा महत्वाचा असायचा की त्या वेळेमध्ये माणूस रिकवर व्हायचा. दुसऱ्या दिवशीसाठी काम करण्यासाठी तो विचार करायचा, वाचन करायचा, घरामध्ये प्रत्येकाचं मत कळायचं. पण ती आता वेळ मिळतच नाहीये. कामाचे तास वाढलेत. कॉर्पोरेट लेवलमध्ये गुलामच तयार होत आहेत. IT मोठमोठ्या हुद्द्यावरती लोक सकाळी कामाला गेलेले डायरेक्ट रात्री येत आहेत. ड्युटी 8 तासावरून 12 तासावरती गेली आहे. कसं काय व्हायचं? काही दिवसापूर्वी, साधारण 14 वर्षापूर्वी एक व्यक्ती, भारताचा पहिला दुसरा नागरिक, त्यांनी वक्तव्य केलंय की मी 16 तास काम करतो, 24 तास काम करतो, असं त्यांच्या भक्तांचं म्हणणं आहे. 24 तास माणूस काम कसा करू शकतो? 16 तास काम कसा करू शकतो? हे तुम्ही काम करत असताना हे तुम्ही समाजामध्ये सांगताय. तुमच्या ह्या सांगण्यामुळे बाकीच्या कॉर्पोरेट एनी अदर कंपनीने हे लक्षात घेऊन त्यांनीही प्रेशर त्यांच्या एम्प्लॉईज वरती टाकायला चालू केलंय. 8 तासाची ड्युटी 11 तासावर, 12 तासावर.
त्या व्यक्तीला विचार करण्यासाठी वेळच नाहीये. तो बिचारा काम करतोय, घरी जातोय, घरच्यांशी बोलायला वेळ नाही. तो जेवल्यानंतर बिछाणामध्ये झोपला. तो काय त्याचा स्वातंत्र्य त्याच्या त्या मोबाईलमध्ये, तेवढाच वेळ तो त्या मोबाईलमध्ये बघतो, दिवसभरात काय झालं काय नाही, तसा झोपून जातो. ही गोष्ट चालत असताना सकाळी परत उठायचं, परत कामाला जायचं. 1 आठवडा, 2 आठवडा, 3 आठवडा, 4 आठवडे, झालंच तर 5वाही आठवडा येतो. ह्या गोष्टी असतात. वर्षानुवर्ष तसंच चाललंय. विचार करण्याला वेळ मिळत नाहीये. म्हणून मी बोलतो, गुलामगिरी अजूनही गेलेली नाहीये. गुलामगिरी तशीच आहे. या गुलामगिरीमधून मार्ग काढण्याची जबाबदारी आपली आहे, आपल्या नेत्यांची आहे. आपले नेते बोललं तर कोण माहिती नाही. फक्त महापुरुषांची नावं घ्यायची आणि देश हाकायचा. देश हाकायचा कसं काय? ते पण जबरदस्ती असल्यासारखे देश चालवतायत. फक्त त्यांना पैसा जमा करणं, आपला औदा वाढवणं, एवढाच मार्ग त्यांच्याकडे आहे. एवढाच त्यांच्या डोक्यामध्ये विचार आहे. बाकी देशाबद्दल काही विचार नाहीये. हे माझं वैयक्तिक मत आहे आणि मलाही वाटतं तुम्ही त्याच्यावर सहमत असावा. तुम्हीही विचार केला पाहिजे. ही गुलामगिरी नष्ट करायची असेल तर आपल्याला बदल घडवायला लागेल. लोक बोलतात 15 वर्ष आधी गुलामगिरी चालू झाली, 70 वर्ष आधी चालू झाली. अहो चालू झाली आहे ना, तुम्ही बघताय. मग बघताय तर बदल घडवणार कधी? हीच ती वेळ आहे बदल घडवायची. आणि जर आपण आत्तापासून बदल घडवायला चालू केलं तर नक्की येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांना, सर्वांमध्ये बदल घडवून येतील. तेही विचार करतील. कारण शिक्षित होणंच फक्त पर्याय नाहीये, विचार केलाही पाहिजे. रोजच्या जीवनामध्ये विचार करायला हवा. आपला रोज आपण कशी प्रगती करतोय ह्याचा विचार करायला हवा. माझ्या सकट माझ्या समाजाची प्रगती कशी काय होती ह्याचा विचार करायला हवा. देशाचा तर विचार करायचाच आहे, पण स्वतःचा जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत बाकीच्यांचा कसा करू? हे सर्व करत असताना आपल्याला योग्य ठिकाणी योग्य उमेदवारास मतदान करणं महत्वाचं आहे. ह्याचा आपण विचार करून मतदान करावा. नाण्याच्या जशा 2 बाजू असतात, सरकार सारखं बदलतंय तेच, सरकार परत बदललं 5 वर्षांनी तेच. काही जण बोलतात नवीन सरकार येणार. अहो नवीन कसं, पहिलं त्यांनीच सरकार होतं त्यांचं, फक्त 5 वर्ष आराम केला, हॉलिडेला गेले असावे. हॉलिडेलाच, कारण माझे प्रश्न, आपले प्रश्न विधिमंडळात त्यांनी मांडलेलेच नाहीयेत. विरोधक म्हणून आपले प्रश्न किती मांडले? त्यांना जर असं विचारण्यात आलं तर ते सांगतात पक्षाने आम्हाला आदेश दिला नाहीये. कोणता पक्ष? वोटिंग केलं आम्ही आमच्यासाठी तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही म्हणता पक्षाने आदेश दिलेला नाहीये. कसं होणार? ह्याचा विचार तुम्हाला, मला, सर्वांना करायचा आहे आणि हा बदल घडवून आणायचा आहे. माझ्या या वैयक्तिक मताबद्दल आपलं काय मत आहे हे नक्कीच मला कळवा. लाईक, सबस्क्राईब नक्कीच माझ्या चॅनलला करा आणि शेअर नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.